काही काही लोकांची ना जगण्याची तऱ्हाच निराळी असते. सर्व काही उपलब्ध असून सुद्धा हे लोक प्रचंड असमाधानामध्ये जगत असतात. तर लक्ष्मीचा वरदहस्त पण यांच्याकडे असतो. राम लक्ष्मणासारखे मुलं यांच्याकडे असतात. ज्येष्ठा कनिष्ठासारख्या सुना असतात. छान गोड गोंडस नातवंड असतात. तरीही प्रचंड असमाधान त्यांना ग्रासत असतं. हे असं का बरं व्हावं हे ज्याचं त्यालाच माहिती. आईवडिलांना छळणाऱ्या 2-4 मूव्हीज पाहिल्या की या लोकांना असं वाटतं की आपलीही मुलं आपल्याला असंच छळतील. पण आपली भारतीय संस्कृती ही खूपच छान आहे. या संस्कृतीमध्ये मुलगा म्हणजेच मुलं आपल्या बायकोपेक्षाही आपल्या आईवडिलांचा विचार करतात आणि असं करणं खूप छान आहेत आणि त्यामुळे मला माझ्या भारतीय संस्कृतीचा फार फार अभिमान आहे. तर इथले काही काही मुलं आईवडिलांसाठी आपल्या बायकोंनासुद्धा सोडायला तयार होतात. तर इतकं प्रेम इंडियन मुलांना आपल्या आईवडिलांबद्दल असतं. पण 2-4 असे सिनेमे बघितले, चित्रपट बघितले की आपल्याला आपले मुलं पण असेच ट्रीटमेंट देतील असं त्यांना वाटतं. पण असं तुम्हाला वाटणं चांगलं नाही आहे. कारण की त्या मुलांना किती त्रास होत असेल हे त्यांनाच माहिती. तुमच्या मुलासोबतचं नातं सुदृढ असलं पाहिजे, प्रेमपूर्वक असलं पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जे चाललेलं आहे त्याची जी जाणीव आहे तुम्हाला पण झालेली पाहिजे. इतकं सगळं छान चाललेलं असूनसुद्धा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतानासुद्धा तुम्ही असं का वागावं? आपली मुलं आपली असेट असतात. आपली चुका प्रत्येकाकडून होतात. कुणीही परिपूर्ण असा नसतो. तर रामचरितमानसमध्ये म्हटलेलंच आहे की सुबुद्धी कुबुद्धी सबके मन माही, जहाँ सुबुद्धी तहाँ संपत्ती नाना, जहाँ कुबुद्धी वहाँ विपत्ती नाना. तर सर्व लोकांमध्ये चांगलेही गुण असतात तसेच वाईट गुण पण असतात. तर आपण त्यांच्यामध्ये काय शोधतो हे महत्त्वाचं असते. चांगलेपणा शोधला तर 2-4 गुण तरी आपल्याला चांगले नक्कीच दिसतील. तर ते पाहायचेत. कधीकधी पालकांची अतिमहत्त्वाकांक्षाच मुलांना छळत असते. ठीक आहे ना, नाही झाला तो डॉक्टर, नाही झाला तो इंजिनियर, पण एक चांगला माणूस जर झाला तर तुमचाही जन्म सफल होऊन जातो. तर त्यामुळे उगाच जास्त टेन्शन घेऊ नये, त्रास करून घेऊ नये. जीवन हे फार क्षणिक आहे. त्याला आनंदाने जगावं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यावं. थँक्यू.